रायगड जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा स्फोट, महिला व बालकल्याण विभागात 2.5 कोटींचा अपहार, सभापती रसिका केणींचा गंभीर आरोप। रायगड जिल्हा परिषदेत मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांनी विभागात गेल्या 4 वर्षांत तब्बल 2,50,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप करत संपूर्ण जिल्हा परिषदेत खळबळ उडवून दिली आहे। सभापती केणी यांच्या मते सतरंजी खरेदी, शाळकरी मुलांच्या खाऊचे वाटप, पोषण आहार योजना आणि इतर विविध कामांमध्ये मोठा अपहार झाला। बोगस प्रमाणपत्रे तयार करून प्रत्यक्षात काम न करताच बिले काढण्यात आली। पोषण आहारातही गंभीर गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी, सभापती महिला व बालकल्याण विभाग। मी आजची ही पत्रकार परिषद माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासा जो मला वास आलेला आहे त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे। पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचं ई-टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे। त्याच प्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज मला बघायला मिळत आहे।